नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण किडनी स्टोन आणि आयुर्वेद याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर गौरी मंदार बोरकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर गौरी मंदार बोरकर यांनी BMS करून MSc पदवी संपादन केली आहे. डॉक्टर गौरी बोरकर या श्री रुक्म चिकित्सालयाच्या प्रमुख असून गेली 23 वर्ष ठाणे, डोंबिवली आणि पुणे या ठिकाणी त्या अविरत सेवा देत आहेत. तसंच कोल्हापूर विश्ववती चिकित्सालय आणि संशोधन केंद्र या ठिकाणी त्या ऑनररी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. विविध प्रकारचे स्त्रीरोग याबरोबरच किडनी स्टोन, किडनी विकार, डायबिटीस, पाठीच्या मणक्याचे आजार, ऑटो इम्युन डिसीज, पोटाचे विकार यामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलंय. डॉक्टर गौरी यांची विविध पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बीज योग, आयुर्वेदिक गर्भसंस्कार हे प्रकाशित झालेलं पुस्तक सर्वांनाच मार्गदर्शक ठरत आहे. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेलं वाङ्मय दीपिका पुस्तक हे 2023 मध्ये प्रकाशित झालंय. डॉक्टर बोरकर यांना वैद्यनाथ तर्फे धन्वंतरी पुरस्कार, हिंदुस्तान टाइम्स तर्फे ठाणे रत्न अवॉर्ड तसंच अनेक पुरस्कार मिळालेत. 2023 मध्ये सांडू फार्मातर्फे धन्वंतरी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. त्यांना श्री विश्व आयुर्वेद प्रबोधिनी तर्फे गुरुवर्य म्हणून मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टर बोरकर यांच्या दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रशिक्षण देखील दिलं जातं. दूर राहणारे रुग्ण ऑनलाईन कन्सल्टेशन आणि कुरिअरने औषधांचा लाभ देखील घेऊ शकतात. तर डॉक्टर, आज आपण किडनी स्टोन आणि आयुर्वेद याविषयी बोलणार आहोत. तर किडनी स्टोनचा जो प्रादुर्भाव आहे नेमका तो किती आहे आणि पुरुष महिलांमध्ये हे आजार होण्याचं जे प्रमाण आहे ते नेमकं किती आहे? बरोबर. सर्वसाधारणतः आपण 100 लोक घेतले ना तर वर्ल्ड वाईड जर बघितलं तर त्याच्यामध्ये 12 लोकांना हा आजार असतो, म्हणजे 12% लोकांमध्ये हा आजार दिसतो. सो आता ह्याच्यामध्ये ह्याचं तीव्रता आणि प्रमाण जास्त आपल्याला दिसतं. आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जर बघितलं तर स्त्रियांमध्ये 9% तर पुरुषांमध्ये 11% असं साधारण आहे. सो पुरुषांना हा त्रास होण्याची शक्यता जास्ती असते महिलांपेक्षा सुद्धा. याचं कारणही तसंच असतं की स्त्री विशिष्ट अवयव आणि पुरुष असं जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये फिमेल युरेथ्रा आणि मेल युरेथ्रा ह्याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. फिमेल युरेथ्रा जो आहे त्याचं वाईड जास्ती असतं, म्हणजे त्याचा जो डायमीटर आहे तो जास्ती आहे आणि त्याची लेंथ आहे ती कमी असते. पण मेल युरेथ्रा जो असतो त्याची लेंथ जास्ती असते आणि त्याचा आतला डायमीटर लहान असतो. त्याच्यामुळे तिथे या गोष्टी अडकण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच अर्थातच पुरुषांमध्ये हा प्रमाण आपल्याला जास्त त्रासदायक झालेलं दिसतं. अगदीच. मात्र किडनी स्टोन होण्याची नेमकी कारणं कोणकोणती आहेत? बरोबर. किडनी स्टोन का होतो असं बघितलं तर आपण सर्वसामान्य बऱ्याच जणांना माहित असतं की हा कॅल्शियमचं प्रमाण वाढलं असेल. सो हा कॉमन एक आपण गोष्ट बघतो. त्याच्यामध्ये तुम्ही औषध म्हणून कॅल्शियम घेत असाल काही वेळेला सल्ल्याशिवाय सुद्धा बरेच दिवस लोक चालू ठेवत असतात. आणि दुसरा एक महत्वाचा भाग आहे की कॅल्शियम रिच फूड जे आहे की ज्याच्यामधनं कॅल्शियम मिळालं पाहिजे म्हणून खूप साऱ्या प्रमाणामध्ये ते घेतलं जातं. तर हा एक त्याचं कारण त्याचं असू शकतं. त्याच्याच बरोबरीनं पाण्याचं प्रमाण कमी पिणं किंवा पाणी जे आपण पितो त्याच्यामध्ये क्षार खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणं ही सुद्धा कारणं त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्याच प्रमाणे आणखीन काही विशिष्ट जेनेटिक आजार असतात की ज्याच्यामध्ये हे किडनी स्टोन आपल्याला झालेले दिसतात. सो ही वेगवेगळी कारणं आहेत आणि ती कारणं आपण अवॉइड कशी करता येतील किंवा त्याच्यावरती काय सोल्युशन्स आहे ह्या सुद्धा गोष्टी बघणार आहोत. अगदीच. मात्र किडनी स्टोनचं आयुर्वेदामध्ये नेमकं कशा पद्धतीनं वर्णन करण्यात आलं? बरोबर. किडनी स्टोन असं म्हणत असताना आपण कसं आहे की वैद्याचं निदान हे बऱ्याच वेळेला वेगवेगळं असू शकतं. मूत्राश्मरी असा शब्द सर्वसाधारणतः, अश्मरी म्हणजे स्टोन अर्थात दगड आणि मूत्र म्हणजे किडनीमध्ये किंवा कुठल्याही मूत्राच्या संदर्भामध्ये झालेला अश्मरी किंवा दगड असं म्हणून त्याला मूत्राश्मरी असं नाव आहे. सो हे मूत्राश्मरीची जी आयुर्वेदानुसार जेव्हा आपण कारणं बघतो ना तर हे बाहेरून आपण खाणं किंवा कॅल्शियम किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, पाण्याचं प्रमाण कमी असणं वगैरे, पण त्याच्या बरोबरीनं आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट आणखीन कारणं आलेली आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे तर वेगांचं धारण करणं म्हणजे काय तर 13 असे वेग सांगितलेले आहेत की जे आपण धारण नाही करायला पाहिजे. वेगांना धारयत वात, विणपुत्र क्षवतृक्षुदाम, निद्रा कास, श्रमश्वास, जृंभा, अश्रू, छर्दी, रेतसाम. तर ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण मीटिंग मध्ये आहोत तर ढेकर कशी द्यायची, तर मग आपण ढेकर थांबवतो किंवा युरिनला मध्येच जाणं हे शक्य नसतं मग ते थांबवलं जातं किंवा मोशनला जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा कंटाळा केल्यामुळे किंवा शक्य नाहीये म्हणून मीटिंग मध्ये आहे म्हणून नाही जात किंवा काही वेळेला वॉशरूम्स अवेलेबल नसतात म्हणून जाणं नाही होत. सो ह्या कारणांमुळे काय व्हायला लागतं की युरिन जे आहे ना ते कॉन्सन्ट्रेट व्हायला लागते आणि कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे हे स्टोन्स आपल्याला झालेले दिसतात.
आणखीन त्याच्याबरोबर आणखीन एक महत्वाचा भाग असा येतो की कुठलाही वेग जेव्हा आपण अडवतो किंवा मुद्दामून बळेच प्रवृत्त करतो त्याला, तर अशा वेळेला शरीरातली वाताची गती बिघडते आणि ती वाताची गती बिघडल्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी व्हायला लागतात, जसं की किडनी स्टोन आपण म्हणतोय. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं लक्षण असं दिसतं की आयुर्वेदाचं निदान मी म्हटलं की बऱ्याच वेळेला वैद्याचं निदान वेगळं असू शकतो. म्हणजे रिपोर्ट घेऊन पेशंट येतो की स्टोन आहे, पण लक्षणांमध्ये जर का बघितलं ना तर भूक लागत नसते किंवा नॉशो वॉमिटिंग असतं किंवा त्याच्या बरोबरीनं स्टिकी मोशन्सला होणं की पक्वाशयगत वात असं ज्याला म्हटलंय, तर अशा लक्षणांमध्ये सुद्धा हे किडनी स्टोन झालेले दिसतात. सो स्टोन म्हटल्यानंतर त्याचं निदान फक्त मूत्राशमरी असं नाही होत, तर आयुर्वेदाप्रमाणे वेगवेगळी निदानं त्याची होऊ शकतात आणि ते निदान करून जर औषधं दिले ना तर त्याचा परिणाम पेशंट्स मध्ये फार चांगला बघायला मिळतो. अगदीच. मात्र मुतखडे जे होतात ते एकाच प्रकारचे असतात की त्यामध्ये देखील किडनी स्टोन मध्ये देखील वेगवेगळे प्रकार असू शकतात? बरोबर. बऱ्याच वेळेला कसं असतं की जो स्टोन पडतो किंवा जो तो बाहेर पडल्यानंतर तर त्याचे जर का आपण कॉम्पोजिशन बघितलं तर मॉडर्न सायन्स नुसार कॉम्पोजिशन नुसार वेगवेगळे प्रकार तर सांगितलेले आहेच. त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट्स हा एक प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. त्याच्यानंतर कॅल्शियम फॉस्फेटचे पण काही असतात, युरेट्स म्हणून काही असतात, तर स्टुवेट म्हणून असतात. तर असे वेगवेगळे त्याचे प्रकार असतात. त्याच्या आकारानुसार सुद्धा काही प्रकार सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये गोल छोटे असणारे आणि दुसरा एक चित्रविचित्र आकार असणारा जो स्टोन असतो की ज्याला स्टॅगॉन, म्हणजे जसं हरणाचे शिंग असतात ना असा वेडावाकडा एक स्टोन असतो की जो पडायला खूप कठीण असतो. सो असे हे वेगवेगळे प्रकार मॉडर्न सायन्स नुसार सांगितलेत. तसंच आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याचे काही विशिष्ट प्रकार आहेत, तर ते सुद्धा आपण बघूयात. आयुर्वेदाने कफज अश्मरी, पित्तज अश्मरी, वातज अश्मरी आणि शुक्र अश्मरी असे 4 वेगवेगळे प्रकार सांगितले. सो जो अश्मरी पडतो तर त्याचं लक्षण कसं आहे किंवा त्याचा आकार रंग कसा आहे, तर ह्याच्यावरून ही लक्षणं वेगवेगळी सांगितलेली आहेत. अगदीच. मात्र किडनी स्टोन झाल्यानंतर त्याच्यावर जे आपल्याला उपचार करायचे आहेत त्यासाठी त्याचं स्थान कळणं नेमकं किती महत्वाचं आहे? अगदी बरोबर आहे. हा कुठे आहे स्टोन हे बघितल्यानंतर म्हणजे वेगवेगळे रिपोर्ट्स पेशंट जेव्हा घेऊन येतात तेव्हा किडनीमध्ये आहे, किडनीतल्या सुद्धा मिडल कॅलिक्स मध्ये आहे, अप्पर कॅलिक्स मध्ये आहे का लोअर कॅलिक्स मध्ये आहे त्याच्यानुसार, किंवा युरेटर मध्ये समजा तो स्टोन असेल तर त्याची काही वेगळी लक्षणं येतात. काही वेळेला हा स्टोन ब्लॅडर मध्ये जेव्हा येतो तर त्याची काही वेगळी लक्षणं येतात. सो हे स्थान महत्व सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. याचं कारण काय आहे की किडनी मधले स्टोन विशेष करून मिडल कॅलिक्स मधले जे असतात ना ते पडायला आपल्याला बऱ्याचदा औषधाने सोपे जातात, पण युरेटर मध्ये एकदा तो स्टोन आला ना की काही म्हणजे प्रत्येक युरेटरला 2 किंग्स असतात. म्हणजे काय तर काही तो युरिनचा कॉलम जो असतो ना तो असा कॉलम वाईज खाली येत असतो. सो तिथे येऊन अडकला ना तो एका किंगच्या इथे किंवा तिथनं पास होताना बऱ्याच वेळेला पेशंटला पेन पण खूप जास्त होत असतं आणि त्याच्यामध्ये ब्लिडिंग होणं युरिन मधनं अशी पण लक्षणं दिसतात. जो ह्याच्यातला म्हणजे ब्लॅडर मध्ये असणारा जो स्टोन असतो ना तर तो स्टोन जो आहे तो फक्त युरेथ्रास त्याला पास करायचा आहे, तर त्याच्यामुळे तिथे एकदा तो आला की त्याला बाहेर काढणं किंवा त्याचं बाहेर एक्सपल्शन करणं ह्या गोष्टी त्या मानाने सोप्या राहतात. सो स्टोन कुठे आहे त्याच्यानुसार वेगवेगळी चिकित्सा दिली जाते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी पंचकर्म सुद्धा केली जातात. अगदीच. मात्र अनेक रुग्णांना असाही प्रश्न पडतो की माझ्या ओटीपोटात आता दुखतंय, तर हे नेमकं का दुखतंय? किडनी स्टोन मुळे की त्याला काही वेगळी कारणं असू शकतात? बरोबर. पोटात दुखणं हे एक महत्वाचं लक्षण आपल्याला किडनी स्टोनचं दिसतं. किडनी स्टोनची जी लक्षणं म्हणून आपण बघतो ना तर त्याच्यामध्ये नॉशिया असणं, मळमळणं, वॉमिटिंग असणं किंवा त्याच्यामध्ये टिपिकली फिवर असणं किंवा त्याच्या बरोबरीनं पोटात दुखणं ही एक 4-5 लक्षणं त्याची महत्वाची येतात. तर बऱ्याच वेळेला असं असतं की प्रत्येक वेळेला पोटात दुखलं की स्टोनच असेल असंही नाहीये ना, तर त्याच्यामध्ये इतरही कारणं बरीच असतात. जसं आपण बघितलं की पक्वाशयगत वात असं एक निदान आयुर्वेदामध्ये आलंय, त्याच्यामध्ये सुद्धा पोटामध्ये दुखणं असतं. त्याच्याच बरोबरीनं आत्मान म्हणजे पोटामध्ये गॅसेस खूप जास्त झाल्यानंतर सुद्धा ते दुखत असतं. वाताची गती विकृत झाल्यानंतर पोटात दुखत असतं. त्याच्याच बरोबरीनं इतर म्हणजे स्त्रिया जर का पेशंट म्हणून असतील तर त्याच्यामध्ये काही ओव्हेरियन संप्राप्ती म्हणजेच काय तर पिरियडच्या संदर्भामध्ये काही तक्रारी असतील, इन्फ्लमेशन असेल, पेल्विक इन्फ्लमेशन असतील तर पोटात दुखतं. तर अशी वेगवेगळी कारणं असतात. तर प्रत्येक आलेला पेशंट जो असतो ना त्याच्यामध्ये पोटात दुखतं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींनी त्याचं व्यवस्थित केलं आणि त्याच्यानुसार मग निदान करून औषधं वेगवेगळी दिली जातात. अगदीच. मात्र अनेकदा आपण बघतो आपल्या आजूबाजूला किडनी स्टोन विषयी बोलताना अनेकांना भीती वाटते की किडनी स्टोन झाला म्हणजे आता आम्हाला ऑपरेशन करावंच लागणार. तर नेमकं हे खरं आहे का? आणि मग या किडनी स्टोनवर आयुर्वेदात देखील नेमके कोणकोणते उपचार आपण करू शकतो? कसं आहे की स्टोन आहे म्हटल्यावरती बऱ्याच वेळेला असं होतं की तो लहान आहे, मोठा आहे, केवढा आहे त्याच्यानुसार आपल्याला ते निर्णय घ्यावे लागतात. आणि काही वेळेला असंही असतं की जसं आपण बघतो की
एखादी गोष्ट जी असते ना तर ती कट होऊन बाहेर येणं किंवा त्याचे तुकडे होऊन बाहेर येणं असंही होतं जर का तो स्टोन मोठा असेल तर. सो त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं मात्र आपल्याला वापरावी लागतात. अनेकविध औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. बऱ्याचदा असं होतं की आम्ही इथे दाखवताना एक सिंगल ड्रग दाखवतो, परंतु त्याचे काही विशिष्ट कॉम्बिनेशन्स करून सुद्धा आपण वापरत असतो की ज्याला योग म्हटलं जातं. तर त्याप्रमाणे पुनर्नवा आहे किंवा गोक्षूर म्हणून एक अतिशय उत्तम वनस्पती आहे की जी मूत्रल आहे, म्हणजे युरिनला साफ करणारी आहे आणि ब्लॅडरला बल पण देणारी आहे. त्यामुळे फोर्स जो आहे ना युरिनचा तोही त्याच्यामध्ये मिळत असतो. आणि शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे ही मधुर विपाके आणि मधुर रसाची वनस्पती आहे. त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होणं हा भाग कमी व्हायला लागतो त्याच्याने, आणि युरिन साफ व्हायला लागते. आणि त्याच्याच बरोबरीने महत्वाचा भाग म्हणजे हे स्टोन पडायलाही मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं पाषाणभेद म्हणून एक वनस्पती आहे, तिचा सुद्धा उपयोग खूप चांगला होत असतो. या वनस्पतीच्या नावातच पाषाण म्हणजे दगड आणि भेद म्हणजे भेदन करणारी, म्हणजे आता जे मी म्हटलं की ते क्रश करून छोटे करून मग ते बाहेर काढणं अशा पद्धतीचा भाग त्याचा होत असतो. त्याच्याच बरोबरीनं वरुण म्हणून एक वनस्पती आहे की जी मूत्रल आहे, तर ती सुद्धा वापरली जाते. बऱ्याच जणांना वरुणादी काढा हे नाव माहिती असतं, तर त्याच्यामध्ये एक मेन कंटेंट वरुण आहे. सो औषधांच्या वेगवेगळ्या वनस्पतींपासून हे योग तयार केले जातात आणि त्याच्याप्रमाणे हे वापरले जातात. त्याचप्रमाणे आज आपण आणखीन एक वनस्पती इथे आणलेली आहे आणि ती म्हणजे वाळा. तर हा वाळा जो असतो ना, उशीर असं आयुर्वेदामध्ये त्याचं नाव आहे, तर त्याचाही उपयोग जो आहे तो मूत्रल म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं होत असतो. सो असे जेव्हा स्टोन तयार होतात तर ते बाहेर काढावेत, बाहेर निघावेत, याच्यासाठी आपण वेगवेगळी जी औषधं देतो ना त्याच्यामध्ये ह्या अनेकविध वनस्पती आहेत. त्याच्याच बरोबरीनं आणखीन काही ज्या वनस्पती असतात ना, की जसं की आपण गोक्षूर बघितलं तर पुनर्नवा विशेष करून, तर पुनर्नवा जी आहे तर ती आतली सूज कमी करत असते, इन्फ्लेमेशन कमी करत असते, शिवाय मूत्रल पण आहे. सो असे त्याचे योग वेगवेगळे बनवले जातात, जसं की पुनर्नवाष्टक आहे किंवा गोक्षुरादी गुळ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपण आपल्या औषधांमध्ये पेशंट्स मध्ये वापरत असतो. आता आपण स्थानाच्या संदर्भामध्ये बोललो ना, तर आता रिसेंटलीच आपल्याकडे डोंबिवलीमध्ये पेशंट येत होते, तर त्याच्या सोनोग्राफी केल्यानंतर एक मोठा म्हणजे जवळजवळ 1.2 सेंटीमीटरचा खडा त्याच्या ह्याच्यामध्ये होता, किडनीमध्ये होता. तर आता रिसेंटलीच ती खडा घेऊन आलेली होती दाखवायला की हे बघा हा पडलाय म्हणून. सो अशा पद्धतीचे एवढे मोठे खडे सुद्धा ह्या जर का औषधं आपण घेतली व्यवस्थित तर ते पडू शकतात. आणखीन एक महत्वाचा भाग याच्यामध्ये मला असं सांगावं असं वाटतं की जेव्हा औषधं आपण घेतो ना तर त्याच्याच बरोबरीनं आम्ही डॉक्टर लोक जी पथ्य सांगत असतो, आहार सांगत असतो, आणि त्याच्याच बरोबरीनं सिद्ध जल या सगळ्याच गोष्टींचा उपयोग त्याच्यामध्ये होत असतो. अगदीच. मात्र मुतखडा हा सहजपणे बाहेर निघावा यासाठी पंचकर्मामध्ये देखील काही गोष्टी आपण करू शकतो का? बरोबर. जसं आपण बघितलं की त्याच्या लक्षणांमध्ये पोट दुखणं किंवा मळमळ उलटी, आणि त्याच्याच बरोबरीनं बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा तो किंक मध्ये अडकलेला असतो, युरेटर मध्ये असतो ना, तर त्यावेळेला ब्लिडिंग युरिन मधनं व्हायला लागतं. मग अशा वेळेला ते ब्लिडिंग थांबवणं हा सुद्धा महत्वाचा भाग असतो आणि पेन थांबवणं हा सुद्धा महत्वाचा भाग असतो. मग अशा वेळी बस्ती म्हणून एक पंचकर्म असतं की त्याचा फारच चांगला उपयोग होत असतो. काही विशिष्ट औषधांचे काढे करून त्याच्यामध्ये काही विशिष्ट सिद्ध तेल मिक्स करून अशा पद्धतीनं सस्नेह निरोह म्हणून बस्ती दिली जातात. आणि बस्ती दिल्यानंतर विशेष करून हे स्टोन पडण्याच्या दृष्टीने खूप मदत होत असते. तसंच एक शतावर्यादी बस्ती म्हणून आहे की जो ब्लिडिंग टेंडन्सीज कमी करणारा आहे, तर त्याच्यामुळे तो शतावर्यादी बस्ती जेव्हा ब्लिडिंग होत असतं स्टोन्स मध्ये तर त्यावेळेला वापरला जातो. तर त्याचप्रमाणे आणखीन विशिष्ट काही पंचकर्म आहेत की जसं समजा पेशंटला खूपच पेन आहे आणि पेशंट अगदी आपल्या क्लिनिकमध्ये आलेला आहे, असं एक ठाण्यामधल्या क्लिनिकमध्ये झालेलं होतं की नोन केस आहे की आपल्याला माहिती आहे की स्टोन आहे पेशंटला आणि खूप पेन होतं, डॉक्टर काहीतरी करा म्हणून पेशंट आले. मग अशा वेळेला दीपयंत्र प्रेशर आणि अग्निकर्म ह्या दोन गोष्टींचा उपयोग झाल्यानंतर ते पेन जे आहे ना ते सबसाइड करण्यासाठी अग्निकर्म खूप उत्तम पद्धतीनं काम करत असतात. सो अशी ही वेगवेगळी पंचकर्म आहेत की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये आपण हे किडनी स्टोन जे असतात ना तर ते निघून जावेत या दृष्टीने आपल्याला औषधं देत असतात, पंचकर्म करता येत असतात. अगदीच. त्यामुळे ज्या रुग्णांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण आयुर्वेदामध्ये त्यावर उपचार आहेत आणि पंचकर्म देखील तुम्ही करू शकता. याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांकडून अधिक माहिती घेऊ शकता. या विषयासंदर्भात आपण आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर गौरी बोरकर. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की किडनी स्टोन झाला असेल तर घाबरून जायचं कारण नाहीये. आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहेत, वेगवेगळे उपचार आहेत, ज्याच्यात तुम्ही सिद्धजल याचा देखील उल्लेख केला. तर काय सांगाल या सिद्धजलाबद्दल? बरोबर. कसं आहे ना की आपण बघितलं कारणांमध्ये सुरुवातीच्या की ज्या वेळेला आपण जे पाणी पितो तर ते कमी प्रमाणात घेतलं गेलं किंवा जर त्या पाण्यामध्येच क्षार असतील ना तर बऱ्याचदा हे किडनी स्टोन होत असतात. मग त्याच पद्धतीने आपण सिद्ध जल जर का बनवलं, म्हणजे काही विशिष्ट औषधांनी तयार करून हे जर का पाणी तयार केलं आणि ते जर का सेवन केलं तर हे जे स्टोन्स आहेत ना ते बाहेर पडून जाण्याच्या दृष्टीने किंवा ज्याला हायड्रेशन थेरपी असं म्हटलं जातं त्या पद्धतीने ह्याचा उपयोग होत असतो. मग हे सिद्ध जल करण्यासाठी वेगवेगळी औषधं वापरली जातात. त्यातलं एक आता आपण औषध बघितलेलं होतं की म्हणजे वाळा. आपण जनरली नुसतं उन्हाळ्यामध्ये सुद्धा माठामध्ये टाकण्यासाठी वाळा घालत असतो, पण नुसतं तितपतच म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यात शैत्य यावं, थंडावा यावा ह्यासाठी या वाळ्याचा उपयोग होत असतो. तसंच युरिनरी इन्फेक्शन किंवा युरिनचं प्रमाण कमी होणं हे ह्या काळामध्ये उन्हाळ्यात दिसत असतं आणि म्हणूनच त्याचा परिणाम कॉन्सन्ट्रेटेड युरिन होऊन स्टोन्स होण्यामध्ये होत असतो. आणि म्हणून वाळा, सिद्ध जल ह्या गोष्टी तो होऊ नये म्हणून किंवा ज्यांना नेहमी टेंडन्सी आहे ना तर त्यांनी नवीन स्टोन तयार होऊ नये ह्याच्यासाठी हे सिद्ध जल घ्यायला पाहिजे. पण ज्यांच्या ठिकाणी स्टोन झालेला आहे तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळे सिद्ध जल वापरत असतो. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः 3 लिटर पाण्यामध्ये विशिष्ट औषधं जसं की गोक्षूर, धान्यक आणि जीरक हे औषध टाकून मग ते उकळलं जातं आणि ते 3 लिटर पाणी दिवसभर पिण्यासाठी वापरायचा. म्हणजे साधं पाणी प्यायच्या ऐवजी पण सिद्ध जलच घेतलं गेलं पाहिजे. असं जर का केलं गेलं ना तर शरीरातले ते स्टोन बाहेर पडण्यासाठी मदत होत असते आणि शरीरातला योग्य प्रमाणाचं जेवढं पाणी जायला पाहिजे त्याही गोष्टी जात असतात. त्याच्याच बरोबरीनं हे सिद्ध जल जे असतात ना तर ते पाचन सिद्ध जल पण असतात काही, की जसं आपण उल्लेख केला की पक्वाशयगत वात म्हणून एक आयुर्वेदामध्ये निदान असतं. तर त्याच्यामध्ये पक्वाशयाच्या ठिकाणी वृक्षता आल्यानंतर हे स्टोन विशेष करून तयार होणं अशा गोष्टी घडत असतात. मग अशा वेळेला हे सिद्ध जल जे आहे ना तर त्याच्यामध्ये वेगवेगळी जसं की चित्रक आहे किंवा शुंठी सिद्ध जल आहे ते आम्ही वापरत असतो. सो तो औषधाचाच एक भाग म्हणून आहे, पण ते दिवसभर पिण्याचं पाणी असल्यामुळे कसं आहे की तो एक वेगळा अँगल त्याला मिळतो. आपण ज्या कारणामधनं ती गोष्ट होते तिथेच औषध ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागतं, त्याचा परिणाम खूप चांगला येतो. असाच एक पेशंट आपल्याकडे येत होता की त्याच्यामध्ये नेहमी नित्य नियमित ते स्टोन बनण्याचे हे असायचे. सो एकदा झाल्यानंतर, दोनदा झाल्यानंतर, तिसऱ्यांदा झाल्यानंतर, आता हे 3-3दा झाल्यानंतर आता मग आपल्याकडे पेशंट आलेला होता. 1-2 वेळेला पहिल्यांदा ऑपरेटिव्ह केलेलं होतं. मग अशा वेळेला हे सिद्ध जल जे आहे ना तर ते ह्या पद्धतीने उपयोगाला पडतं. मग ते टेंडन्सी घालवण्याच्या दृष्टीने म्हणून ह्या गोष्टीचा निश्चित उपयोग होत असतो. अगदीच. आणि ज्या रुग्णांना किडनी स्टोनचा वारंवार त्रास होतोय किंवा आता ऊन अधिक वाढल्यानंतर देखील त्या पेशंटला दाह निर्माण होतोय, तर अशा वेळेला आहारात काही बदल करणं गरजेचं आहे का? कोणकोणत्या गोष्टींचं प्रमाण आपण आहारात वाढवायला हवं? बऱ्याचदा असं बघतो की ऊन खूप वाढलं की स्टोन होतात किंवा जिथे झिरोफॅटिक क्लायमेट असतं, म्हणजे जसं की आपण बघतो की नगर किंवा सोलापूर या साईडला पाण्याचं प्रमाणच कमी आहे आणि तिथे इव्हन ड्रायनेस पण खूप जास्त असतं, त्यामुळे स्वेटिंग जास्ती होत असतं. म्हणजे शरीरामधनं पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं हा भाग महत्वाचा असतो. तर पाणी खूप जास्त प्रमाणात घेतलं ना की पोट डब्बं व्हायला लागतं आणि ह्याच्यापेक्षा पाणी आम्ही पिऊ शकत नाही असं लोक म्हणतात. मग अशा वेळेला आपण आहारामध्ये बदल करायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये हायड्रेशन करणारा आहार आपल्या शरीरामध्ये जाईल. विशेष करून मूत्रल असणाऱ्या काही गोष्टी की जसं की काकडी जी आहे तर त्याच्यामध्ये मूत्रल धर्म असतो, म्हणजे चिबूड ज्याला म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये मूत्रल धर्म असतं. तर ह्या गोष्टी जर घेतल्या गेल्या तर युरिनला साफ व्हायला मदत व्हायला लागते. तर तसंच आपण आहारामध्ये द्रव आहार घेणं ही सुद्धा गोष्ट महत्वाची राहते. कोरडं खाणं हा भाग बंद करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये ताक असणं किंवा त्याच्याबरोबर कढी असणं किंवा त्याच्यामध्ये आमटी असणं असं जर का ओलसर करून खाल्लं गेलं ना तर मग त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रमाण कमी झालेलं दिसतं. त्याच्याच बरोबरीनं आणखीन काही विशिष्ट औषधं असतात, आहारीय पदार्थ असतात की जे आपण नेहमी घ्यायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये मोरावळ आहे, गुलकंद आहे की ह्याच्यामुळे काय होतं, शरीरामध्ये गारवा मेंटेन राहायला मदत होत असते आणि त्याच्यामुळे हे किडनी स्टोन किंवा स्टोन्स बनण्याचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला लागतं. अगदीच. मात्र किडनी स्टोनचं एखाद्या रुग्णाला प्रचंड प्रमाणात दुखणं आहे आणि असा रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो की मला त्वरित आराम मिळायला हवा, तर त्याला तुम्ही कोणकोणत्या गोष्टी सांगता? खूप जास्त पेन असताना जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो ना तर त्याच्यामध्ये जसं अभ्यंतर औषधं म्हणजे ओरल मेडिकेशन तर दिलं जातच, पण त्याच्या बरोबरीनं लोकल काही गोष्टी ज्या असतात ना त्या लावण्यासाठी घडा ठेवणं विशिष्ट पद्धतीचा तर हेही दिलं जात असतं. तर त्याचाही परिणाम खूप चांगला दिसत असतो. दुसरी एक गोष्ट आपण अग्निकर्माचा उल्लेख केला तर हे अग्निकर्म काही विशेष
विशिष्ट पॉइंट्स वरती म्हणजे नाभीच्या चारी बाजूला किंवा लंबार एरियावरती ह्या ठिकाणी केल्यानंतर सुद्धा हे पेन कमी व्हायला मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं सिद्ध जल हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा असतो. सो खूप जास्ती पेन असताना सुद्धा ह्या गोष्टी आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येत असतात. सो आपण नित्य नियमित जर का बघितलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही वेगांचं धारण किंवा उदिरण न करणं, आहार आपला व्यवस्थित ठेवणं, आपलं पाणी जे आहे ते योग्य आपण घेतोय ना त्याचं प्रमाण योग्य आहे ना, आणि त्याचं जे मिनरल कंटेंट ज्याला म्हणतो किंवा त्याच्यामध्ये क्षार जास्ती नाही येत ना, ह्या गोष्टी बघून घेणं आणि त्याच्याच बरोबरीनं योग्य पद्धतीनं आपण आपली दिनचर्या ठेवणं, ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या गेल्या ना तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न करतात. आणि जर का त्याची सवय असेल किंवा टेंडन्सी असेल तर ती टेंडन्सी थांबवण्यासाठी या पद्धतीने आयुर्वेदामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. अगदीच. जे रुग्ण आता आपला हा कार्यक्रम पाहतात आणि ज्यांना प्रचंड किडनी स्टोनचा त्रास देखील होतोय, त्यांना जर आपल्याकडे येऊन उपचार करायचे असतील तर कोणत्या दिवशी त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये यावं? कारण आपलं हॉस्पिटल ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये आणि पुण्यामध्ये देखील आहे, तर याबद्दलही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? आपलं ठाणा, डोंबिवली आणि पुणे या तीनही ठिकाणी आहे. तुम्हाला जो सोयीचा किंवा योग्य वेळ असेल त्या पद्धतीने निश्चितच तुम्ही येऊ शकता. आपले ठराविक ओपीडीचे दिवस असले ना तरी सुद्धा आपलं क्लिनिक जे आहे ते सकाळी 10 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत चालू असतं. बाकी टीम आणि डॉक्टर्स सगळे असतात. सो कोणत्याही वेळेला पेन आहे म्हणून जर आलात ना तर निश्चितच तुम्हाला उपचार मिळतील आणि योग्य पद्धतीने ते केले जातील. सो आहार आणि औषधं आणि पंचकर्म या तिन्हीचं मार्गदर्शन उत्तम पद्धतीने आपल्या दवाखान्यामध्ये निश्चितच मिळेल. अगदीच. आज किडनी स्टोन या विषयावर तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.